नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसात जर तुम्हाला 1500 रुपये मिळाले असतील, म्हणजेच 2100 रुपयाऐवजी 1500 रुपये मिळाले असतील, तर आज तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की महायुती सरकारने जशी की घोषणा केली होती की महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आता 1500 ऐवजी सरसकट 2100 रुपये देऊ अशी घोषणा करण्यात आली होती. आणि मित्रांनो, आता हे 2100 रुपये तुम्हाला येणाऱ्या या तारखेला मिळणार आहेत. आणि मित्रांनो, हे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आणि यामध्ये कोणत्या अटी आणि शर्ती आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला प्रेस करणे विसरू नका. मित्रांनो, महायुती सरकारने वय 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी हा लाभ देण्याची घोषणा केली होती. आणि मित्रांनो, निवडणुकीनंतर देखील हे 1500 रुपयाची रक्कम 2100 रुपयावरून नेहमीसाठी महिलांना म्हणजेच महाराष्ट्रातील महिलांना देण्याची घोषणा महायुती सरकारनेच केली होती. पण मित्रांनो, खूप महिला अशा आहेत की ज्यांनी यापूर्वी अजूनही अर्ज केलेला नाही आणि या महिलांसाठी अजूनही लाभ करण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर कोणत्याही जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन आपले आधार कार्ड, बँकेचे पासबुक, तसेच रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला यापैकी कोणतंही कागदपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता. तसं मित्रांनो, इतर राज्यात जन्म झालेल्या महिलांसाठी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला यापैकी तुम्ही कोणतंही कागदपत्र घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, मागील काही दिवसात लाडक्या बहिणींना म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणावर बहिणींना 2100 रुपये न मिळता सरळ 1500 रुपये मिळाले होते. आणि मित्रांनो, लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता की 2100 रुपये सांगल्यावर नेमके हे 1500 रुपये का जमा झाले आणि आम्हाला 2100 रुपये मिळणार की नाही याविषयी त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पण मित्रांनो, आता येणाऱ्या 26 जानेवारी रोजी या सर्व बाकी असलेल्या महिलांना म्हणजेच ज्या महिलांना फक्त 1500 रुपये मिळालेले आहे आणि 2100 रुपये मिळालेले नाही अशा महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. मित्रांनो, मी पुन्हा सांगत आहे की ज्या महिलांना फक्त 1500 रुपये मिळालेले आहे आणि 2100 रुपये मिळालेले नाही अशाच महिलांना हे मिळणार आहे. मित्रांनो, खूप महिलांना 2100 रुपये जर मिळालेले असतील तर या महिलांना ही येणाऱ्या 26 जानेवारीला ही रक्कम मिळणार नाही याची नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉन दाबून चॅनलला लगेच सबस्क्राईब देखील करून घ्या. तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसोबत.